फार सुंदर असं त्यांनी अन्नदान केले. म्हणजे अन्नधान्याचा तुटवडा नाही हो. याच्या पुढे चला, कपड्याचा तुटवडा पुढे होता का नाही? अहो कपडे ज्याला नसायचे, माणसं जबाबदारी तेव्हा छातावर जायची, छातावर म्हणजे बनियनवरती राहायची. कपड्याचा तुटवडा असायचा. बरं आहे का, गल्लीमध्ये कोणाकडे तरी एखादा शर्ट राहायचा. एखाद्याला जर मुलगी बघायला जायचं असलं तर ती शर्ट मागून घ्यायची. ऐका, मागून घेतो यात लोक नाही, घेतल्यावर लक्षात गेल्यावर नाही, न्यायचं नाही, तो तसाच खांद्यावर टाकायचा आणि गाव जवळ आले की द्यायचा, आणि गाव परत आलं की तो काढायचा. कपड्याच एवढं होतं. बरं आहे का, पूर्वी पोलिसाला किती कापड होते, दूध काय होती का? आता जन्मलेल्या बाळाला कपड्याचा एवढे कपडे, पुरुषाचं सोडावं, माता मुलीचे तर कपडे जर बघितले बाबा, उमरल्याबरोबर टीका करत नाही. आमच्या घरचं सांगतोय कपड उमरल्याबरोबर आधी का पडत साऱ्याच लोटायला घालतात. सांगायचं तात्पर्य तरी राहत नाही हो. कपड्याचं भरपूर, अन्नधान्याचं भरपूर. तसं एखाद्या पुरुषाला मला दारिद्र्यावर घ्यावं असं वाटतं का? की त्याला दारिद्र्याचा रोग हे त्याला येऊ नये असं वाटतं, प्राप्त होऊ नये असं वाटतं. परंतु काय प्रारब्ध असेल, परिभोग विजय बळीया दृष्टीने त्याला अदृष्टानुसार ते प्राप्त होत आहे. तसं या जरी गोष्टी असल्या तरी तुकोबराय म्हणतात, सुख नावाची गोष्ट तुम्हाला गरजेची आहे आणि प्राप्त करण्याकरिता तुम्हाला साधना ना भक्ती करावी लागेल. भक्तीना नामचिंतनाची साधना करावी लागेल. नामचिंतनाची जर साधना केली, भक्ती जर नाही केली तर तुम्ही मनुष्य जन्माला नाही तर पशु जन्माला आहात. महाराज आम्हाला सुख पाहिजे आणि तुम्ही भक्ती आणि नामचिंतन करायला लावला. कारण भक्ती हा मनुष्याचा प्रथम घटक आहे संप्रदायामधील. कारण जो भक्ती करत नाही, नाथ महाराज म्हणतात भक्ती विण पशु कशाशी वाढला. कशासाठी वाढला तुम्ही बघा. काय वाढला जर भक्ती करत नसेल तर? नव्हे नव्हे एखादा श्रीमंत माणसाला हो काय कीर्तनाची गरज आहे, भरपूर धन आहे माझ्याजवळ. एखादा गरीब म्हणून लागला, महाराज आमच्या काय दैवत आहे. माणसं म्हणतात चला कीर्तना म्हणत ना आमच्या नशिबात आहे. मग नशिबात कसं न गेलं नाही का? मनुष्याचं प्रारब्ध आहे का? तसं त्या मनुष्याचं काय दैवत आहे माणसं म्हणतात. गरीब असू द्या किंवा रंग असू द्या, जर भक्ती करत नसेल तर नाथ महाराज म्हणतात भक्ती विना माती मुक्ती. भक्तीचा परिणाम मनुष्याच्या जीवनावरती सुद्धा आहे. कारण प्रत्येक मनुष्याचं जीवन पहा, पशु पहा, पशुवाधिक पहा, प्रत्येक मनुष्य हा परिणामाकडे आहे. परिणाम मनुष्याच्या जीवनावरती काय होतोय, आपण केलेली क्रियेचा परिणाम काय होईल याच्याकडे मनुष्याचं लक्ष आहे का? आपण एखादं धान्य पेरतो किंवा काय करतो, नवे नवे काही असू द्यावं, प्रत्येक गोष्टीचा मनुष्य परिणाम असतो. कृषीवरून रूपो देवा पशव पक्षी नरस्तता व्यवहारे परमार्थे
परिणामी विषते सुभाषितकार वर्णन करतात एखादा मनुष्य परिणामाची अपेक्षा करतोय आणि आपल्याला या अभंगाद्वारे नामचिंतनाचा काय परिणाम आहे आणि आपली सेवा समर्पित करायची बरं का. काय परिणाम आपल्या जीवनावरती आहे. सुभाषितकार म्हणतात काही गोष्टीचा परिणाम जाणवतोय आणि काही गोष्टीचा जाणवत नाही. शेतकरी आहे आणि शेतकरी परिणामाची अपेक्षा करतो नाही बोला. शहरातला मनुष्य खेड्याकडे आला आणि खेड्यामध्ये पेरणी चालू होती. काही ठिकाणी पेरणी चालू होती. 4 शब्द शिकलेले काय जो पेरणी करतो त्याला नाव ठेवावं लागलं. काय करता तुम्ही. अहो शहरात धान्य बघायला मिळालं ना आम्हाला आणि तुम्ही इथं शेतामध्ये वाटवण करता. कळतं काय तुम्हाला. मला काय धान्य वाटवण करता तुम्ही. तो मला अर्ध्या हातीने तुला झालेला तुला जास्त करणार नाही म्हणून. तुला काय करणार आहे. दूध कोण देतं म्हणून तू म्हणाला दूधवाले देतो म्हणाला. तू बीजाचं काय करणार आहे सांग मला. अरे आज आम्ही बीजाचा नाश करतो ना. बीज पेरली काळी परी वाहती मग काळी परी वाहती काळी परी वाहती मग गाडीवर वाहते म्हणून आम्ही बीजाचा नाश करतोय. ऐका ऐका. ज्ञानोबराय म्हणतात एक बीजा केला नाश मग भोगले कणीस. आम्ही बीजाचा नाश करतो ना त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये यावा म्हणून आम्ही करतोय. ऐका सांगेल. बीड भागाचा एक प्रगणा शेतकरी मराठवाडे कधी मराठवाड्यात आपल्या भागामध्ये आला. बीड भागात आहे. त्या बीड भागातील शेतकऱ्याला चैत्र मासाचे दिवस आहेत परंतु त्याला एक व्यसन फार वाईट होतं. त्याला चहा पिण्याची सवय होती. चहाचं व्यसन त्याला होतं. एवढं चहा नुसत्या घट्ट दुधाचा चहा. पण जर सीजन हवे म्हशीच्या घट्ट दुधाचा चहा प्यायची सवय. म्हशी जर धुली तर म्हशी पुसायचा का तिला पाणी असेल म्हणून. एवढं व्यसन होतं. व्यसन काय करणार सांगत नाही. आवडी आणि लाजारी व्यसनाने शिरले विषयाधिक फुलली वेळेवर. आवड काय करायला लावेल. आवडीमध्ये लाज नसते आणि व्यसनामध्ये शील नसते. चहा पिण्याचं व्यसन आहे आणि ज्या ठिकाणी बीड भागामध्ये दुष्काळ भागाकडे जास्त सगळे महाराज जनावर पाण्याचे चैत्र मासाचे दिवस आहेत. वैरण तेवढ्या पुरेशा नाहीत म्हणून जनावर तिथल्या लोकांनी सांभाळले नाही. वैरणच नाही तर जनावर तुम्ही सांभाळावे. बरोबर आहे. आपण काय तर काय लागतं जनावराला. म्हणून त्यांनी विचार केला ज्या ठिकाणी जास्त जनावर आहेत ना तिकडे जावं. दिलं तर दिलं तर. कारण काय होती चहा पिण्याची तलप होती. आपल्या भागामध्ये आला आणि आल्यानंतर त्याने गजब प्रकार पाहिला. अरे सगळीकडे द्राक्षाच्या बागा त्याला दिसल्या. द्राक्षाच्या बागा काय होता. बीड भागातून पूर्वर आला चहा पिण्याकरिता आला आणि इकडं द्राक्षाच्या बागा दिसल्यावर
द्राक्ष बागायत तर बागाला पाणी घालत नव्हते, बागाला दूध घालत होते. त्यानं पाहिलं काय वेळ माणसाने म्हणला, बीडबागात चहाला दूध भेटलं ना आणि इकडं द्राक्षाला दूध घालाले, वेळे आहात का तुम्ही? शेतकऱ्याला म्हणू लागलं उगाच आम्ही दूध काढत नाही. जेव्हा द्राक्ष दूध घातली तेव्हा फळपाकी घेतली, जेव्हा ज्यावेळेस आम्ही दूध घालताना तेवढं फळही तेवढंच येईल. कारण द्राक्षेच्या आपला दूध घातल्यानंतर काय होईल, तो शेतकरी सांगू लागला आणि आज आम्ही दूध नाश करतो याने काय परिणाम होईल, तर द्राक्षाचे जे मणी असतात ना ते टपोरे होतात. मणी काय होतात आणि टपोरे मणी झाले की खिशात काय येईल, काय येईल, मणी टपोरे तर खिशामध्ये मणी येतील. आपल्या मराठवाड्यात म्हणा बघा, द्राक्षाचा मळा आणि खिसा माझे. परिणाम काय, दुधाचा नाश केला. परिणाम शेतकऱ्याचा असू द्या, ऋतू देवा एखादा राजकारणी मनुष्य आहे बघा, लोकसभेची निवडणूक त्याच्याबरोबर काही राजकारणी आरोग्य शिबिर काय, रक्तदान वाटप काय, काय कमतरता असं त्या गावाला देतात. एखादा कार्यकर्ता नेत्याला म्हणतो ऋतू देवामध्ये या ठिकाणी राजकारणी शक्ती घ्यायचंय बरं का, तो म्हणतो साहेब अहो त्या गावातून आपल्याला एकही नीड आली नाही, एकही मतदान आलं नाही आणि ज्या गावातून मतदान आलंय त्यातून तुम्ही दुर्लक्ष करता, ह्याच्याचा फरक कळत नाही म्हणून तो कार्यकर्ता मी नेता. तो म्हणून लागला अरे ज्यातून मतदान आले ना ते आपल्याला देणारच आहे, पण जिकडून आलं नाही म्हणून तिथं आपल्याला वाटप करायचं आहे. वाटप केल्याने काय होईल, त्याच्या नावाकडे तरी आपल्याला अंकनावर नाही मतदान करतील. राजाची नजर कशावरती आहे, परिणामावरती आहे. शेतकऱ्याची नजर परिणामावरती आहे. महाराज म्हणतात जसं असा परिणाम होतोय ना तसं काही गोष्टीचा परिणाम जाणवतच नाही, काही गोष्टीचा होतोय जाणवतही नाही. ऐका, अजाढ्यम ऋषी श्राद्धम प्रभाते मेघडंबरम. अजाढ्यम म्हणजे दोन कोकणाची टक्कर लागली, दोन शेळ्याची टक्कर लागली. दोन शेळ्याची टक्कर लागल्यानंतर काय फायदा आहे, काय फायदा? दुसऱ्या मुलाला एकाच खंडातले असल्यामुळे फायदा नाही, दुसऱ्या खंडाच्या सोबत टक्कर लावा, फायदा तर होईल. काय फायदा? काहीही फायदा नाही. मग ती कोणती असू द्या, पश्चिम बंगालची असू द्या किंवा उत्तर प्रदेशची सोनिया, काय चहावाला फरक कोणाला? अजाढ्यम ऋषी श्राद्धम. ऋषीचं श्राद्ध घातलं काय किंवा न घातलं काय, ऋषीला काय फरक पडतो काय? माघारी कोण नाही आणि पुढे कोण नाही. प्रभाते मेघडंबरम. सूर्योदयाच्या समय आलेलं आपण परिणाम जाणवत नाही. हो, नवरा बायकोचं भांडण काय परिणाम देतो, काय प्राप्त होतं त्याच्यातून? काही प्राप्त होत नाही त्याच्यातून. बघा, एखाद्या नवरा बायकोचं भांडण होऊन द्या. आम्ही आनंद असताना माझ्या मित्राचं भांडण झालं, नवरा बायकोचं. त्यावेळेस माझं लग्न भांडण झालं. रोज जोडीनं दर्शनाला येणारे आज वेगळा प्रकार पाहायला भेटला. माझा मित्र असं पुढे आला, ते काही अंतरावर झालं. जोडीने यायचे रोज दर्शनाला, पण आज वेगवेगळ्या काही अंतर मित्राचं अंतर वेगवेगळ्या याने आलं. मी काय करावं? मी ज्या ते असल्या दिवस म्हटलं आज काय करू, काय झालं पण विचारलं काय झालंय, आणि वेगवेगळे आलात बस. मला नाव सुद्धा काढायला, मला तिचं नाव सुद्धा घ्यायचं नाही तिचं. जेवढं मित्र माझा मला तुला आहे, तुला असं बोला लागला. त्याला काय बोलू नाही. परत पहिली वातावरण गरम दिसायला, गरम नाही म्हणजे इकडून जा निघालाय, नाव घ्यायचं नाही म्हणजे त्याचं. मी बोललो काय करावं, दोघांना समजावून सांगावं तर गरम ह्याच्या ठाकून माझ्यावर आकार वेगळा येईल म्हणून
आपलं बसलो. दुसऱ्या दिवशी त्यांना सांगावं म्हणून त्यांच्या नगर प्रदक्षिणेच्या वेळी मी लवकरच जाऊन बसलो. म्हणून प्रकार पाहतो तर काही दोघे हातात हात घालून आले. काल दोघांची भाषा वेगळी घ्या, नाव घ्यायचं नाही. आज मी म्हटलं काय कुठला मंत्र झाला? ते म्हणजे लक्ष्मी महाराज हे तुम्हाला कळाच नाही म्हणे. कारण संसारात तंटा आणि देवळात एक ठरलेला आहे. परिणाम याचा काय जाणवतच नाही. परंतु ऐका, काही गोष्टीचा मनुष्याच्या जीवनावरती परिणाम जाणवतोय. संत मुखाच्या वचनातील संत मुखाचे वचन परिणाम जाणवतात. देव अंगामध्ये वसला परिणाम जाणवतात. देव घरात वसला परिणाम जाणवतोय. देव गावात आला परिणाम जाणवतोय. आणि नामचिंतनाची साधना केली तर परिणाम जाणवतोय. संत महात्म्याच्या मुखातील वचन या मनुष्याच्या जीवनावरती परिणाम करतात. सहजा बोलाने हित उपदेश त्यांच्या मुखातून जे वचन येतात ना, साक्षात अमृत आहे. अमृत आदे मुखावाटे अमृत वचन संत महात्म्याच्या मुखात किंवा मोठे गुरुमुखे दिसे प्रत्यक्ष आपण स्वयंभूची असे मुखातील वचन मनुष्याच्या जीवनावरती परिणाम करतात. देव घरात आला, देव सुद्धा परिणाम करतो. देवाला घरा नंदाची या गावा धन्य त्याच्या दैवा पार नाही. घरात आल्याबरोबर त्यांच्या भागाला पारावर नाही. याच्या पुढे चला देव गावात आला आणि गावात आल्याबरोबर सुद्धा परिणाम राहिला का? राहिला नाही. विष्णुदास गावात आले तर गावात परिणाम जाणवतो का नाही? चिंता नाही गावी विष्णुदासाची घोषे जय जयकार सदा. किंवा चिंता ते पळाली कोकणा बाहेर पण केव्हा प्रवेश भितरी केला तरी त्याचा परिणाम आहे. मुखातील वचन घरात आला, गावात आला, अंगात वसला परिणाम. अंगात वसलं म्हणजे लक्षात घ्या, वसवणं वेगळं. बरं आहे का? देव अंगात वसावा का अंगात यावा? बोला तुम्ही. वसला पाहिजे का? देव वसे चित्ती वसे शब्द आहे, गेले नाही का? कारण अंगात येत, परंतु मनुष्याच्या अंगात जे वसत नाही हो, अंगात येतोय. काय प्रकार असेल ते किलोची छटक होतात, पण तरी आम्हाला स्वप्नात येत नाही. नुसतं वाजू द्या हो, अंगात येते. येत नाही. काय प्रकार आहे देव जाणे.
हत्तीच्या सोडीवर आऊत द्यावी लागते. तूप सोडा, हत्ती भेटेल. तूप कसंही करू, सोडायचा कसंही करू, पण हत्ती सोडायला पाहिजे ना. तो भेटत नाही. प्रत्येक युगामध्ये देव प्राप्तीची साधने वेगवेगळी आहेत. द्वापारे परिचर्यायाम कल्पतरी करताना विष्णू कृतयुगामध्ये घेणार आहे. द्वापारे परिचर्यायाम द्वापर युगामध्ये कसा आहे पूजा विष्णू. त्रेतायुग जे तुम कधी म्हणजे त्रेतायुगामध्ये यज्ञ यापन केल्यानंतर हे होते. आणि ते स्वतः यज्ञ करायचं सोडा, यज्ञाचं प्रमाण मला फार अवघड असते. शरीर शोषण प्राण निरोधन म्हणजे हा केवळ बरपिडर कुंडली कैवतर कंग उर्दवाचा शेतू जोडली कैवोवर दोंग ब्रह्मरंद्रेम सेमरे मोक्षोदंग. काय म्हणतो मी, काय म्हणतो हे वासुदेवाचं प्रमाण आहे बरं का. म्हणजे वासना तोडली गेलेली मोडी म्हणून पाहता मोडी काम करून मत्सर अखंड परमान सेवनी उभावी गुढी कृष्ण वासुदेवा. हे यज्ञाचं प्रमाण म्हणाला अवघड आहे. आणि तुम्ही यज्ञ करायला होता महाराज, इतर साधनाही करू नका. का जप तप अनुष्ठान का करता तुम्ही फक्त करा केशव माधव अच्युतव दत्ता होय पात्र हरणे. ओम नमो भगवते कृष्ण वासुदेव. हे साधना करा तुम्ही, इतर साधना करू नका. ऐका, कारण एवढं सोपं नाही बरं का. अवसर सत्यनारायण आपल्या होत नाही. होईल का बरं दुसऱ्याने करत केलं म्हणून आपण करायचं नाही का. एका माताला म्हणजे श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण तिच्या शेजारीची होती ना, तिला देवाची आवड होती पण वर होती. लोकांनी बघावं तेव्हा तिने देवधर्म करायचा. तेव्हा तशी आवड होती बरं का. श्रावण महिन्यात दिवशी सोमवारी सत्यनारायण घातला काय जेवायला काय सगळं काय. त्यावेळी मात्र म्हणून विचार केला आपल्या घरी सत्यनारायण राहावं म्हणून तिने सत्यनारायण घालायचा विचार केला. मग काय काय लागतं सत्यनारायणला, काय नाही संपूर्ण घर सारून घ्यावं. कारण आता फक्त परशापासून काय संपूर्ण शेत सारून घ्यावं, काय जमीन सारून घ्यावी. काय काय जे लागते ते ब्राह्मण देवाला विचारावं. ब्राह्मण बुवा जे सांगतील ते आधार ते करावं. तिने सगळं विचारलं आणि आपल्या घरी सत्यनारायण करायचं म्हणून विचार केला. पण ऐका, तिच्या घरी सत्यनारायण करायला सत्यनारायण कसं बसतात, दोघांनी बसावं लागतं. म्हणून तिने आपल्या मालकाची परवानगी घ्यायचं ठरवलं. पण मालकाला कधी देव धरण कधी सत्याला पटी नाही, उलट गेला तर चपल्या आम्हाला माणूस. पण काय करावं तिने विचारलं मालकाला. कसं पण स्त्रीचा स्वभाव आहे, कसाही पुरुष राहू द्या स्त्री आकळीत करतात. मग तिने आपल्या मालकाला सत्यनारायण घालायला राजी केलं. सोमवारचा दिवस हे झाला आणि श्रावणात काय असतं, महाराज असू द्या ब्राह्मण असू द्या, श्रावण म्हणजे महाराजांसाठी नेहमी चेंडीचा घेऊ. त्या ब्राह्मणाने एक पूजा केली नाही. सकाळी वेगळी, दुपारी वेगळी, दुपारच्या वेगळी बदली 5-5 पूजा एका टायमाला ब्राह्मणांच्या. का 2 वर्षाचा करता करता पूजा दर्शक. तिने काय केली, फाटे काय हे काय 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 लागते ते सांगितलं. खाली काय वरे काय पाहुणे काय 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 सांगितलं. ब्राह्मण बोला सगळं तुम्हाला होतं, तुम्ही आम्हाला सगळं करा. पण त्यानं म्हणला सकाळची पूजा उठून आला आणि ही इकडं सूर्यवंशी होती. त्यामध्ये चंद्रवंशी असते लवकर उठली असते. सूर्यवंशी असल्यामुळे 11 वाजता उठली आणि ब्राह्मणाने सत्यनारायणचा टाइम घेतला 10 वाजता. 11 वाजता उठल्यावर सारवायचं कधी, सामान आणायचं कधी. ब्राह्मणाला पुढच्या पूजेची ओळख होती. ब्राह्मणाला सगळं सामान माझ्यापाशी आणा, सारवाचं तुम्ही बघा, पूजेचं मी होतो. ब्राह्मण पूजा मांडायला चालू केली आणि तो म्हणला पूजेला बसावं लागतं दोघांनी. पण ब्राह्मणाने सारवायचं म्हणून
तिला बसवलं नाही, पतीला बसवलं आणि त्याला सांगितलं, अहो तुम्हाला सत्यनारायण दोघं असतील की मला पर्याय आहे काय, जर नसेल तर काय करतं, नारळ सुपारी होय जाण्याच सुपारी तेवढेला म्हणजे देवाने सांगितलं, हे बघा प्रत्येक कामामध्ये पोचले आपलं सत्यनारायण आपल्याला उठायचं आहे, तुम्ही काय करा सुपारी तेवढेला ठेवा आणि सत्यनारायण चालू करा. आणि तिने अगोदर सांगितलं, हे बघा ब्राह्मण बुवा सांगतील तसंच करा, त्यांनी म्हणते ती म्हणा, अगोदरच दाब देत ना पाठावर बसलं त्याचे पाठावर बसायला शिकलं, परत तुझ्याकडे तुम्हाला पाणी मांडले हळद लावा, त्याने लावायचं नाही, त्याला म्हणायचं हळद लावा, ब्राह्मणाची मागे म्हणा कुंकू लावा, अक्षदा समर्पयावी पुष्पम समर्पयावी, त्याने मागं तसंच म्हणायचं. ब्राह्मण म्हणायचं लावा पाणी डोळ्याला लावा, नारळ लावा, त्याला लावा, त्याला त्याने तसंच म्हणायचं नारळ लावा, त्याला लावा. ब्राह्मण बाबा चांगलं नुसतं म्हणू नका, क्रिया करा, तुम्हाला लो देवा म्हणू नका, क्रिया करा. ब्राह्मण वाटायला त्याला पुढचं बघायचं होतं, पुढची पूजा होती, तिथे दक्षिणा पुढे उशीर झाला तर म्हणून त्याने विचार केला, आता तुला कळतं का नाही वेळा की काय बोलू कळत तुला, त्याने तसंच म्हणावं सर कळतं का नाही वेळा की काय. ब्राह्मण वाटायला बाहेर चालला निघून लागावली आज जर आम्ही गेली तसं तो खायला नाही, चटणी भाकर खायला त्याने सुद्धा एक ब्राह्मणाला लागावली आणि लागलं पण ब्राह्मण सुद्धा लागलं ब्राह्मण त्याने पाचला विचारलं नाही, त्याच्या घरी सत्यनारायण त्याच्या छातीवर जाऊन बसता, त्यानं मला असं सत्यनारायण असतं पाहिजे म्हणून त्याने परत छातीवर बसता, छातीवर बसता बसता एकाच्या अंगावर एकाच्या अंगावर असं करता करता उंबरट्या जवळ आली, शेजारने आली, 12 वाजले, त्या साधं सत्यनारायण मला मैत्रिणीनं बोललेलं नाही, प्रसादाला बोलवलं नाही, मग सत्यनारायण जागा नाही करायची का नाही ही बघायचं जावं म्हणली, आता सत्यनारायण घातला का नाही, कुठून आलाय सत्यनारायण की म्हणजे आता शिक चालू झालाय, उंबरट्यापर्यंत आला, उंबरट्यापर्यंत सत्यनारायण आपल्याला होत नाही, कीर्तनाला आपण किती वेळेस आपला चुकतोय, यज्ञाची प्रमाण चुकतात आपले, यज्ञ आपल्याच्याने होईल का, ऐका ऐका ऐका, यज्ञाचं योगी लोक यज्ञ करत असताना किंवा योग करत असताना तहानीची पियावी, खावी, अहोरात्र व्हावी, जर योगी लोक भूक लागली ना तर जेवण केल्यासारखे समजतात, तहान लागली तर पाणी पिल्यासारखे समजतात, खातही नाहीत आणि पितही नाही, आपल्याचे होईल का योग. जर भूक लागली तर जेवल्यासारखे समजतात, तहान लागली तर पाणी पिल्यासारखे समजतात, पितही नाही आणि खातही नाही, आपल्याचे होईल का योग. मग किती शिडी लावून या बसत करा रामदेवाची काय आणि कुठेही शिटी लावायची वर योगासनं लावा आणि करा, तेवढ्यामध्ये ते बंद पडावं आणि तेवढ्या चेहरा टाकावी, काय फार योगासन होत नाही. रात्री आपण धाग्यावरच्या बाहेर परत सकाळी हात खायला होतं, योगासन होत नाही. योग्यांचे मैदान असणारे देवराय म्हणतात योगाची आवाज जय निघालेला सुभाता, दया दुःखाचा जीवाचा भागाला योग दुःख देते, पण इतर साधना करू नका, नामचिंतन साधना करा. म्हणून सदा नाम घोष, सदैव नामचिंतन करा, घोष करा, कारण जर घोष केला काय हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा, अखंड चरणीचा वापर आहे का, जेथे कीर्तन नामघोष प्रमाण आहे बरं का, 2 प्रमाण आहे, एका घोषामध्ये ब्रह्मानंदाची प्राप्ती आहे आणि एका घोषामध्ये वैष्णव तलीन झालेत असं प्रमाण आहे.
जे ते कीर्तने नाम घोष करती निर्लज्ज आरतीला सकळ प्रबोधी रस प्रतिपाश मंदाचे सकळ माय जे ते तुझ्या कीर्तनाचा घोष जळते तापे तळते दोष काय देव ज्ञानांचा सेवू ब्रह्मरस तुकामये दोन ठिकाणी घोष आहे म्हणजे सांगायचं काय नामघोष करा काय करण्यामुळे समाधान केले सदा चित्ता समाधान प्राप्त होईल साधक म्हणू लागले महाराज नामचिंतनाचे साधना करून हे सगळं करून मान्य आम्हाला परंतु आम्ही ज्याच्यामध्ये राहतोय त्या ते दुःख देते हो ज्या संसारामध्ये राहतोय ते संसार दुःख देते हे तुकोबऱ्याने जाणलं तुकोबऱ्या म्हणतात संसार कितीही दुःखाचा राहू द्या परंतु त्यामध्ये सुख आहे संसारात एक सुख आहे आठवावे पाय कृपाचे आणि प्रमाण आहेत आपल्याला संसार चौकडे कोटी आल्या संसारी वाया आणि दुःख बांधवली आहे संसार किंवा संसार सागर दुःखाचे कोवळ्यांची भाषा संसाराविषयी फास आलेली आहे कोवळ्या म्हणतात संसारामध्ये मला सुख जाणवत नाही संसार मला एवढा दुःख देतोय या संसाराचं दुःख जर सांगू लागलं तर दगड सुद्धा फुटेल की माझ्या कोवळ्याचं सांगत नाही बरं कोवळ्यांची भाषा आहे आणि का दुःखे सागोमी किती म्हणून या संसाराला मी रुसलो म्हणून रुसलो संसारा सर्प हा विकार पांढरा तुझशी अंतरे दातारा याची दावे काय केलं तू बरं तुम्ही संसारावरती का रुसला का रुसला मज भोगविया खाली नसता छंद लावी लावली मग तुम्ही माझे भ्रमणी झाली गोडली विटंबना म्हणून मी रुसलो संसारावरती काय करण झाला पावलो केल्याचा दंड खाली भोगल्या ते उदंड आता केला पाहिजे खंड संसारात केलं पाहिजे बरं का म्हणून असा रूपे संसार राहू द्या हो दुःख रूप राहू द्या त्याच्यामध्ये त्या संसारामध्ये तुम्हाला दुःख रूप जाणवेल कारण संसार रूपी वृक्ष असा त्याच्यामध्ये दुःखच आहे एखादा मनुष्य समुद्रामध्ये गेला आणि गोड पाण्याची अपेक्षा करू लागला भेटेल का भेटत नाही कारण मुळातच समुद्र कसा आहे खारट आहे आणि तो गोड पाण्याची अपेक्षा करू लागला बर संसारामध्ये क्षणिक सुख असतं माझं क्षणिक सुख असतं आणि तेवढं सुखावरती मनुष्य आज सुख भेटेल उद्या सुख भेटेल म्हणून जन्मच्या जन्म लागतो सर्व सुखाची आशा जन्म गेला आणि प्रमाण माहिती आपल्याला म्हणजे सुख भेटत नाही काय याचं कारण आहे दुःखरूपी संसारात आपण सुख लागलो चैत्र मासाचे दिवस आहेत आणि चैत्र मासाच्या दिवसामध्ये एक पाहुणा घरी गेला कूलरची सोय नाही फॅनची सोय नाही गरम होतंय म्हणून ते काय करते अंगणात बाजा टाकायची खाट टाकायची आणि झोपायचे पण अनेक दिवसांनी न येणारा पाहुणा आला आल्यावर पाहुण्याला आल्यावर गोड पाणी काय मी गोड पाणी द्यायची प्रथा होती बरं का अगोदर हातावरती गोळाचा खडा आणि एका हातात पाणी द्यायची जुनी परंपरा आता आल्याबरोबर
चहा घेता का कॉफी, कॉफी नाही तर डिकाशन, डिकाशन नाही तर लेमन टी, लेमन टी नाही तर ग्रीन टी. आहे ना तुझी काय नाही. पूर्वी गोड पाणी काय 4-4 दिवस मुक्कामाला राहायचे पाहुणे आल्यानंतर. पण पाहुणे एवढं 4 दिवस 2 दिवस एवढंच तर पाहुण्याला करा किंवा पडग्याला आज नाही कालचा पाहुणा आज पाहुणे जाऊ नका, आजच्या दिवस थांबा टिकलीस पिशवी जाऊ नका असं पाहुणा काही कामाचं आहे का? परंतु पाहुणा तसं नव्हता. तो आला अनेक दिवसांनी पाहुणा आला म्हणून त्यांनाही बरं वाटलं. त्यांनी मस्तपैकी पाहुण्याला आदर सत्कार केला. पाहुण्याला मस्तपैकी लोणकडी तुपाचा शिरा खाऊ घातला बरं का. लोणकडी म्हणतोय, लोणकडी म्हणजे लोण काढे नव्हे, लोण काढून पाहुण्याला जीव करणार नव्हे. दुधाचा पदार्थ आहे लोणकडी. तरी मस्तपैकी शिरा लोणकडी तुपाचा शिरा खाऊ घातला. दुसरं एक कारण त्या घरात झोपत नव्हते याचं कारण होतं त्या घरामध्ये फार मच्छर होती, ढेकळं होती बरं का. मच्छर डास त्या घरात होते. अगोदर गरम होतं, मच्छर चावत होते म्हणून त्या घरातले सगळे बाहेर झोपायचे. पण आहे का पाहुणा अनेक दिवसांनी आलाय, आदर सत्कार चांगला झालाय, पण पाहुण्याला झोपवायचं कुठे? कसं आहे आपल्याकडे पाहुण्याला बाहेर झोपवतात का नंतर मध्ये? कुठं झोपवतात? मध्ये झोपवतात पाहुण्याला. बालपण कसं बाहेर झोपाव म्हणून त्याने सांगितलं पाहुणे तुम्ही मध्ये झोपा, आम्ही बाहेर झोपतो. पाहुणे झोपला. पण आहे का त्या घरातील अनेक दिवसाचे उपवासी होते, असे काढले होते. त्या सगळ्या मच्छराने युती केली, संघटना निर्माण केली. हा केसाविषयी उडी, पाहुण्याला फोडी, पाहुण्यावरती तुटून पडले. एवढी ढेकून असे असल्या सुद्धा लाल गुण चलता सुद्धा येणार त्या मच्छराला असावा, चलता येईना. बघता बघता 11:15 वाजले. त्याला झोप येईना, पाहुण्याला झोप येईना. कीर्तनाला जावं तर गळ्यात मान नाही, देवाची आवड नाही. काय करावं? कीर्तनाला जाता येईना आणि ह्या आवाजाने झोप येईना. काय करावं म्हणून त्यांनी विचार केला. ह्या अंगावून काय, त्या अंगावून काय, काय करावं? पाहुण्याकडे वाटलं काय करावं? 12 वाजल्या, 1 वाजल्या. त्या खाटावरती झोपलेला पाहुणा होता. 1 वाजल्या, 1:30 वाजल्या. 2 वाजता वैतागला आणि उठला. बाजूवरतीच बसला, खाट्यावरती बसला. आणि तो हिंदीमध्ये मच्छराला काय म्हणतात? खट बोलून. ढेकणाला मच्छराला काय म्हणतात हिंदीमध्ये आणि इंग्लिश मध्ये? बरं असू द्या, काही असू द्या. हिंदीमध्ये खट मला म्हणतात बरं का. तो उठला, खाटीवरती बसला, झोप येईना, ढेकणं सारखी पडायला लागते, सारखे जागा घेत आहे. सगळा शिरा बसून केला होता त्याने. तो खाटीवरती बसला, उठू लागला आणि त्या मच्छराला ढेकण्याला म्हणू लागला हिंदीमध्ये खट मला म्हणतात बरं का. तो म्हणाला ए खट मला भैया, ए खट मला भैया, छोड़ मेरी खटिया, बज गए पावने तो अब मुझे सोने दो. लक्ष देते ना सगळ्या? ढेकणाच्या संगतीत आहे आणि तो मनुष्य सुखाच्या झोपेची अपेक्षा करू लागला. काय होईल? मूर्खत्वाच्या
पेक्षा अपेक्षा करू लागला तर मूर्खत्व वचना येऊ पाहे. साधक तुकोबा म्हणतात असं जरी असलं तरी नामचिंतनाने तुला काय होईल? तेने सदा चित्ता समाधान. काय परिणाम होईल? सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतस विठोबा कुमार.